सर्व भावांनो आणि बहिणींनो, आपणा सर्वांना मान सन्मान आदराचा जय शिवराय, क्रांतिकारी कडक निळा जय भीम, जय फुले, जय शाहू, जय अण्णा। काल 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन, ज्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाचे विधाते, निर्माते आणि ह्यांचं आवर्जून पहिलं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्वजवंदनाच्या वेळी घेणं फार गरजेचं आहे, त्यांचा फोटो असणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं। परंतु त्याच्याही मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विसरून चालणार नाही। परंतु एक शिकलेला, पुढारलेला मंत्री गिरीश महाजन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नाव घेत नाही आणि सांगतात की मी अनावधानाने विसरलो आणि बाकी इतराचे नावं घेतात। म्हणून ह्यांच्या मनात असलेली जातीयता, असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची घनिष्ठ भावना किती कनिष्ठ भावना आहे, तर हे माधवी जाधव या वन डिपार्टमेंटच्या महिलेच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। अरे माझी नोकरी गेली तरी चालेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही जे नाव घेतलं नाही तर हे तोडून तुम्ही महापाप केलेलं आहे, तर हे महापाप तुमच्या कुंभमेळ्यामध्ये देखील धुतल्या जाणार नाही। आणि जर तुम्हाला या भारत देशामध्ये राहायचं असेल तर संविधानाचा अवलंब करावा लागेल, ते आचरणात आणावं लागेल, नाहीतर या भारत देशामध्ये तुम्हाला राहण्याचा काही अधिकार नाही। तुम्ही मंत्री असाल, तुम्ही खासदार असाल, तुम्ही पीएम असाल, तुम्ही सीएम असाल, सर्व संविधानाच्या आत त्या दायऱ्यामध्ये तुम्ही काम करणारे व्यक्ती आहेत। संविधान हा सर्वांचा आत्मा आहे आणि म्हणून त्या माऊलीला आपण धन्यवाद देतो। क्रांतिकारी जय भीम, त्यांनी स्वतःच्या पदाच्या नोकरीचा देखील विचार केलेला नाही आणि खरे आंबेडकरवादीच या देशामधील लोकशाही हे तारू शकतात आणि हा यांचा अवडंबरपणा आहे। आणि म्हणून बंधूंनो, वेळीच सावध व्हा। जय भीम, जय महाराष्ट्र।